सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांचे सुपुत्र आयुष यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या पत्रकार पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती गुरुसिद्ध मेत्रे होते। यावेळी व्यासपीठावर सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड, मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, सरपंच अनिता कोरे, उद्योजक मिथुन मुगळे, आयुष राठोड, दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी, काशीनाथ बदगुणकी, प्रदीप सुरवशे, पत्रकार अमोक्षिद्ध लांडगे, रजाक बागवान आदी उपस्थित होते। यावेळी उपस्थित 54 पत्रकार पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले। प्रारंभी आयुष युवराज राठोड यांचा 8वा वाढदिवस केक कापून मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी माजी सभापती गुरुसिद्ध मैत्रे म्हणाले, युवराज राठोड यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार बांधवांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे। हा उपक्रम कौतुकास्पद आहे। विद्यार्थ्यांनी कष्टाने जिद्दीने अभ्यास करून जीवनात उज्ज्वल यश मिळवावेत असे आवाहन केले। या प्रसंगी मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राज डांगे म्हणाले, पत्रकार हा दिवसरात्र काम करून समाजाचे प्रश्न मांडत असतात, मात्र स्वतःच्या प्रश्नांकडे ते दुर्लक्ष करतात। युवराज राठोड यांनी पत्रकार पाल्यांचे उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे। हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे। दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी हे नेहमीच जनतेचे प्रश्न तसेच पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात। यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना युवराज राठोड म्हणाले, जनतेच्या आणि पत्रकार बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध आहोत अशी ग्वाही दिली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभू पुजारी यांनी केले तर आभार पत्रकार नित्यानंद वारे यांनी मानले। कार्यक्रमास पत्रकार बबलू शेख, समीर शेख, दिनकर नारायणकर, बालाजी वाघे, प्रमोद जवळकोटे, अशोक सोनकटले, गुरु गायकवाड, अप्पू देशमुख, गिरमल गुरव, बनसिद्ध देशमुख, अभिजित जवळकोटे, महेश पवार, राहुल उडानशिव, आरिफ नदाब, गजानन काळे, आनंद बिराजदार, शिवराज मुगळे, शिवय्या स्वामी, महासिद्ध साळवे आदी उपस्थित होते। आमचे दक्षिण सोलापूर पत्रकार संघटना कार्यरत आहे। मात्र खरं तर पत्रकार हा जनतेचा प्रश्न मांडतो, मात्र पत्रकारांचे प्रश्न कोणी मांडताना दिसत नाही। कारण पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ जरी मानला जात असलो तरी आर्थिक बाबतीत तो खूपच कमकुवत आहे। त्यामुळे पत्रकार बांधवांना कुटुंब चालवताना तारेवरची कसरत करावी लागते। कारण वाढती स्पर्धा आणि इतर काही बाबीमुळे पाहिल्यासारखं वृत्तपत्र सृष्टी राहिलेली नाहीये, प्रचंड वेगवान झालेले आहे। एका क्षणामध्ये आपण जर त्या स्पर्धेत नाही टिकलं तर आपलं प्रेसही मागं पडतो आणि चॅनल सुद्धा मागं पडतो। इतकं धावपळीचं आणि संघर्षमय असं आमचं फील्ड आहे। या फील्डमध्ये काम करत असताना पत्रकारांना अनेक आरोग्याच्या समस्या सुद्धा उद्भवलेल्या आहेत। त्या पत्रकारांच्या आरोग्याच्या बाबतीत नेहमीच दवाखान्याच्या बाबतीत युवराज राठोड हे नेहमी मस्ती साथ देतात। ज्या वेळी आमचे पत्रकार बांधवांचे आई वडील असतील, त्यांचे पत्नी असतील, मुलं बाळ असतील, ज्या वेळी आधार हॉस्पिटलमध्ये ज्या वेळी ते ऍडमिट झाले, प्रत्येक वेळी भैयाने अक्षरशः 90% डिस्काउंट देऊन प्रसंगी 10% सुद्धा त्यांनी अमाऊंट न घेता पत्रकारांना त्यांच्या कुटुंबाला मोफत उपचार देण्याचं काम युवराज राठोड यांनी केलेलं आहे। आमच्या पत्रकार पाल्यांना सुद्धा गेल्या वर्षीपासून त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप करत आहेत। या वर्षी 54 विद्यार्थी आहेत एकूण, पण ते मी परवा भैयासाहेबांना फोन केला की भैयासाहेब या वर्षी सुद्धा तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या मदतीने आम्ही दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या सगळ्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणार आहे असं मी त्यांना सांगितलं। त्यांनी म्हणले जून महिन्यात आपण करू। मी म्हटलं तुमचा मुलाचा वाढदिवस 24 तारखेला आहे, 24 तारखेलाच आपण वितरण करू। जरी मुलांचे पाल्यांना सोनाई फाउंडेशनच्या वतीने शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला। पण आज निमित्त शाळा सुरू व्हायला 8-15 दिवस आहेत, पण पंचाक्षरी स्वामी साहेबांचा फोन आला की असा कार्यक्रम करायचा आपल्याला। पण योग असा आहे की आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, त्यामुळं मी मागच्या वर्षी सोनाई फाउंडेशनच्या माध्यमातून पाल्यांना शालेय साहित्य वाटप केलं। कुठलाही राजकीय हेतू किंवा उद्देश नाही, पाल्यांना किंवा पत्रकार संघटना आमच्या मित्रबंधूंना थोडीशी मदत व्हावी या उद्देशानेच आपण कार्यक्रम घेतलेला आहे। आणि याच कार्यक्रमाला आमच्या मंद्रुप भागातील प्रसिद्ध उद्योगपती मुगळे साहेब आहेत, आमच्या सरपंच कोरे ताई आहेत, सभापती साहेब मेत्रे, डांगे साहेब, आमचे मित्र सुरवसे साहेब, बदगुंकी सर,
हे सगळे उपस्थित आहेत. योगायोगाने निमित्त फक्त वाढदिवसाचं आहे आणि याही पुढे कुठलीही मदत लागली तर मी तुमच्यासाठी कायम सेवेत आहे. आणि असं माझं बाकी कुठल्याही गोष्टीचा किंवा याचा गरज पडली तर मी कायम तुमच्या मदतीला आहे.